नमस्कार, अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी ओल्या नारळाची खीर। तर चला मग आपण आता साहित्य बघून घेऊया। बस आपण ओला नारळ जे आहे 1 वाटी खाऊन घेतलेला आहे, काजू बदाम ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे 1/2 किलो म्हणजे 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आहेत जे आपण बारीक करून मिक्सरला बारीक करून त्याचं रवासारखं आपण वाटून घेतलेलं आहे। आणि हे मेथीचे दाणे आहेत, जे मेथीचे दाणे आहेत ते भिजवून ठेवलेले आहेत। आता आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। चालू करून घेऊया। ही बुद्धी करी लगे हा म्हणून सांगतो चॅनल म्हणतो बोला बोला बोलतो। आता आपण रवा घाल आता आपण तांदूळ घालून घेऊया बारीक केलेले होते। दूध घालून घेऊया आपण, परतून झालेलं आहे, थोडं थोडं करून दूध घालून घेऊया। 1 लिटर दूध आहे। तर एक उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ आणि ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। गूळ घालून घेऊया आणि थोडेसे काजू बदाम घालूया। उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडे शेंगदाण्याचं कूट घालूया, वरून घालायचं। आता मिक्स करून घेऊया। पण मेथी जी घेतलेली होती ती बारीक वाटून घेतलेली आहे आणि तीही आपण यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करूया। वस्तू मापाच्या आहे। तर बघू शकता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। घट्ट झालेली आहे, आपण तांदूळ घातले आहे ना म्हणून घट्ट झाली आहे। अशी जर घट्ट झाली तर तुम्ही अजून थोडंसं यामध्ये दूध घालू शकता। या पद्धतीने घट्ट झालं असं आणि अजून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। आणि कलर पण तुम्ही बघू शकता एकदम सुरेख आलेला आहे। आता बघू शकता तुम्ही 15 मिनिटं झालेली आहेत टोटल। कलर ही खूप सुरेख आलेला आहे, बघू शकता तुम्ही। घट्टही छान झालेली आहे। आता यामध्ये लास्टमध्ये तुम्ही जिरा आहे जे मी बारीक भाजून त्याची बारीक पावडर केलेली आहे ती घालायची आहे यामध्ये। यामध्ये आपण वेलची नाही घातली आहे, जिरं पावडर घातली। हे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जेवढं घट्ट हवं तेवढं तुम्ही दूध घालू शकता। आता मिक्स पण झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। ही आपली ओळा ताक छान आपली झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।